नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कर्क राशी अधिक मासानंतर म्हणजेच अधिक महिना संपल्यानंतर जूनमध्ये कर्क राशीच्या लोकांसोबत या घटना घडणारच आहे. याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या पत्रिकेबद्दल, तुमच्या जीवनाबद्दल, नोकरी, व्यवसाय, नाते, शिक्षण, पैसा किंवा कर्ज, आरोग्य कोणत्याही संबंधित काही प्रश्न विचारायचे असतील तर आम्हाला तुम्ही दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करू शकतात. आम्ही तुमची पत्रिका बघू, पत्रिकेत कोणते दोष आहेत की नाही ते बघू, तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करू. पुढे कोणता काळ येणार आहे, चांगला की वाईट, कोणते दिवस चांगले आहेत, कोणते दिवस वाईट आहेत, तुमच्या प्रश्नाची उत्तरे देऊ. काय तुम्हाला करायला पाहिजे, काय तुम्ही करू नये, याबद्दल सुद्धा तुम्हाला आम्ही मार्गदर्शन करू. यासाठी तुम्ही दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला मेसेज करू शकतात. आम्ही तुम्हाला सेवा आणि उपाय सुद्धा देऊ शकतो. मित्रांनो, कर्क राशीच्या लोकांसाठी अधिक महिन्यानंतर सुरू होणारा जून महिना खूप खास आणि भावनिक ठरणार आहे. कारण या महिन्यात ग्रहांची स्थिती अशी तयार होत आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यात काही अनपेक्षित बदल घडू शकतात. काही लोकांच्या आयुष्यात आनंदाची बातमी येईल, तर काहींना नातेसंबंध आणि पैशाच्या बाबतीत मोठे निर्णय घ्यावे लागू शकतात. विशेष म्हणजे जून महिन्यात कर्क राशीच्या लोकांनी घेतलेला एक निर्णय त्यांचे भविष्य बदलू शकतो. मित्रांनो, अधिक महिना संपल्यानंतर तुमच्या जीवनात हळूहळू सकारात्मक बदल सुरू होतील. ज्या गोष्टी अनेक दिवसांपासून अडकलेल्या होत्या त्या पुढे सरकू लागतील. विशेषतः घर, कुटुंब आणि वार्षिक आणि आर्थिक बाबतीत काही महत्त्वाच्या घटना घडू शकतात. काही लोकांना नवीन कामाची संधी मिळेल, तर काहींना अचानक पैशाचा लाभ होण्याची शक्यता आहे. पण इथे ग्रह एक इशारा देत आहेत. जूनमध्ये कोणावरही जास्त भावनिक विश्वास ठेवू नका, कारण तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न काही लोक करू शकतात. कर्क राशीच्या लोकांसाठी जूनचा पहिला भाग थोडा ताण तणावाचा राहू शकतो. कामाचा दबाव वाढू शकतो. काही लोकांना अपेक्षेपेक्षा जास्त मेहनत करावी लागू शकते. पण या मेहनतीने तुमचे फळं तुम्हाला नक्की मिळतील. ऑफिसमध्ये तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि वरिष्ठ व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेवू लागतील. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांच्यासाठी जूनचा शेवटचा आठवडा विशेष लाभदायक ठरू शकतो. नवीन ग्राहक, नवीन ओळखी आणि अचानक वाढलेले उत्पन्न याचे संकेत मिळत आहेत. कर्क राशीच्या लोकांसाठी हा महिना भावनिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा राहील. काही लोकांना जुनी व्यक्ती पुन्हा आयुष्यात येताना दिसू शकते, तर काहींच्या आयुष्यात नवीन प्रेमाची सुरुवात होऊ शकते. पण ग्रह सांगतात की या महिन्यात भावना आणि वास्तव यात समतोल ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण काही लोक फक्त गोड बोलून तुमचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करू शकतात. लग्न झालेल्या लोकांनी विशेषतः रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे, कारण छोट्या गोष्टी मोठ्या वादात बदलू शकतात. मित्रांनो, जूनच्या तिसऱ्या आठवड्यानंतर अचानक तुमच्या नशिबाचा वेग बदलू लागेल. ज्या गोष्टींसाठी तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता त्या गोष्टी आता पूर्ण होऊ लागतील. काही लोकांना घर किंवा वाहनाशी संबंधित शुभ बातमी मिळू शकते, तर काहींना अचानक असा फोन किंवा मेसेज येईल जो त्यांच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. विशेष म्हणजे या काळात तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती मदतीला येऊ शकते जी तुमचा आत्मविश्वास पुन्हा वाढवेल. कर्क राशीच्या लोकांनी जूनमध्ये मानसिक आणि शारीरिक दोन्ही आरोग्याकडे लक्ष द्यावे. जास्त विचार करू नका. तणाव वाढू शकतो, झोप कमी होऊ शकते आणि थकवा जाणवू शकतो. पोटाशी संबंधित त्रास सुद्धा होऊ शकतात. म्हणून वेळेवर जेवण, पुरेशी झोप महत्त्वाची आहे. या महिन्यात एक गोष्ट अजिबात करू नका. तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट लोकांना सांगत बसू नका, कारण ग्रह सांगतात की काही लोक तुमच्या कमजोरीचा फायदा घेऊ शकतात. म्हणून शांतपणे काम करत राहा आणि योग्य वेळ येईपर्यंत योजना तुमच्या सुरक्षित ठेवा. तुमच्यासाठी शुभ रंग आहे पांढरा आणि चंदेरी. शुभ दिवस आहे सोमवार आणि गुरुवार. शुभ अंक आहे 2 आणि 7. या महिन्यात तुम्ही ओम सोमाय नमः, ओम सोमाय नमः या मंत्राचा जप करावा. कर्क राशीसाठी अधिक महिन्यानंतरचा जून महिना मोठे बदल घेऊन येणार आहे. काही गोष्टी तुम्हाला सावध करतील, तर काही गोष्टी तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देतील. स्वतःवर विश्वास ठेवा आणि भावनांच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. हा व्हिडिओ, ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि योग्य मार्गदर्शनासाठी, पत्रिका पडताळण्यासाठी आम्हाला दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करावा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.